आपली पाकिटं, दागिने, पर्स, मोबाईल फोन सुरक्षित ठेवा. ती बायपास करून जाते सरळ सरळ. नाही काही नाही, बायपास करून घेतले का बरं. पाण्याची सुविधा झाले 2-3 वर्ष झालेले आहे. पाण्याची सुविधा नाही आणि तुमचे मीडिया मार्फत त्या मीडियातर्फे हे मुद्दा तुम्ही म्हणजे कसं माहिती आहे उचला आणि कसा लोक जो प्रवासी असतात गरीब गोरगरीब असतात जो आदिवासी लोक असतात त्याला पाण्याची सोय व्हायला पाहिजे एस टीतर्फे. इथे स्टँडवर पाण्याची सोय काहीच नाही. प्रवासी इथे उन्हामध्ये येतात त्यामुळे त्यांचे खूप हाल होतात. त्यासाठी तुम्ही प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी. इथे आपण पक्ष्यांसाठी पाणी घालतो पण आपण जिवंत माणसांना आपण पाण्याची सोय केली पाहिजे. हे उन्हातानात येतात पाण्यासाठी ते वणवण फिरतात इकडे तिकडे पण पाणी बघतात पण पाण्याची इथे काहीच सोय नाही. तरी तुम्ही पाण्याची सोय करावी. इथे लोक पाण्याच्या बाटल्या विकत घेतात त्यामुळे प्रशासनाने त्याची सोय करावी. बस स्टँडची जी परिस्थिती बघितली एस टी स्टँडची त्याला बस स्थानक म्हणावं. लोकांचे इथं रोज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा नाही आहेत. कॅन्टीन बंद असल्यासारखं आहे. बाजूला चहाची टपरी फक्त चालू आहे पण पाण्याची किती वर्ष चालू असलेली व्यवस्था भर उन्हाळा आहे आणि एस टी स्टँडवरती पाण्याची सोय नाही आहे. त्या अग्रवालने कोणी एक पाण्याची सोय केली होती ती पण 2-3 वर्ष चौकशी केली असं समजलं की ती बंदच आहे. एस टी स्टँडचा एकंदर परिसर बघितला असता कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची कमीत कमी उन्हाळ्यामध्ये एवढी तरी काळजी घ्यावी की त्यांना पाण्याची व्यवस्था तरी एस टी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी. मला असं वाटतं आहे की उन्हाळ्यामध्ये आपण पाखरांना पाणी घालतो तर इथं तर जिवंत माणसं प्रवास करत आहेत प्रवासी असत आहेत भर उन्हाळा आहे. त्यांनी काय प्रत्येक वेळेला गोरगरिबाने बाटली विकतच घेऊन पाणी पिलं पाहिजे का. माझी एस टी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कृपया उन्हाळ्यात आत्ता तरी काही करून पाण्याची व्यवस्था सुरू करावी. हा त्रास भिवंडीतील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात हा फार मोठा त्रास आहे. येणारी ग्रामीण शहरातली पब्लिकांना हा पाणी भेटत नाही आणि पिण्याचं पाणी घेण्यासाठी कमीत कमी एस टीवर 20 रुपयाची बॉटल घेऊन प्यायला लागतं. हा फार त्रास आहे आणि उन्हाळ्यात हा त्रास सर्व नागरिकांना जाणवला जातो. शासनाने ह्याकडं जास्तीत जास्त लक्ष देऊन पाठपुरावा करून ही पाणपोई पूर्वत चालू करावी ही नम्र विनंती.